ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन. पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग प्रश्नावर बोलणार आहोत. आपल्याकडे श्री अरविंद यांचे अर्जुन आदर्श शिष्याचे महत्त्व यावरचे काही विचार आहेत. महाभारतात आपल्याला माहिती आहे कितीतरी महान योद्धे होते, ज्ञानी होते, भक्त होते, पण तरीही गीतेचं ज्ञान आणि कुरुक्षेत्रातील विजयाचं श्रेय मुख्यत्वे अर्जुनाला का मिळालं हा प्रश्न पडतोच. म्हणजे बघा ना, ज्ञानामध्ये व्यास होते, युद्धकलेत भीष्मांचा अनुभव तर अफाट होता, धृतराष्ट्र आणि विदुर यांच्यात ज्ञान मिळवण्याची किती तीव्र इच्छा होती, युधिष्ठिर म्हणजे सात्विकतेचं प्रतीकच, उद्धव आणि अक्रूर तर भक्तीत रमलेले, आणि सामर्थ्याचा विचार केला तर कर्णाची बरोबरी करणंही सोपं नव्हतं. मग या सगळ्यांमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाचीच निवड का केली असेल? चला जरा खोलवर जाऊन बघूया. श्री अरविंदांच्या लिखाणातून एक गोष्ट तर स्पष्ट होते की अर्जुन काही प्रत्येक गोष्टीत बेस्ट नव्हता. तरीही त्याला गांडीव मिळालं, विजयाचं वरदानही मिळालं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गीतेचं जे परम ज्ञान आहे ते सुद्धा त्यालाच मिळालं. हे थोडं चक्रावणार आहे, नाही? कौशल्यांपेक्षा जास्त त्याच्या वृत्तीमुळे झाली. श्री अरविंद हे स्पष्ट करतात की हा काही व्यास किंवा श्रीकृष्णाचा पक्षपात नव्हता. त्यामागे एक खोल, एक महत्त्वाचं कारण होतं. अर्जुनाची पात्रता वेगळ्या प्रकारची होती असं म्हणायला हवं. अच्छा, म्हणजे मुद्दा फक्त धनुर्विद्या किंवा लढण्याचं स्किल नव्हतं तर मग ही वृत्ती म्हणजे नेमकं काय? हां, श्री अरविंदांच्या मते ती वृत्ती म्हणजे संपूर्ण श्रद्धा आणि आत्मसमर्पण. हे दोन गुण अर्जुनाच्या व्यक्तिमत्वाचा गाभा होते. आणि हे आत्मसमर्पण म्हणजे केवळ आज्ञा पाळणं नाही बरं का, तर आपला अहंकार, आपले विचार, आपले इच्छा या सगळ्यांना बाजूला ठेवून जी काही ईश्वरी योजना आहे किंवा मोठी शक्ती आहे त्याचा भाग बनण्याची तयारी. हो, हे महत्वाचं आहे. म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओळखून त्या मोठ्या शक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवणं. पण मग अनेकांना प्रश्न पडेल की व्यासांसारखे ज्ञानी होते किंवा भीष्मांसारखे अनुभवी योद्धे होते, त्यांना हे ज्ञान का नाही मिळालं? त्यांच्यात हे समर्पण नव्हतं का? बरोबर आहे प्रश्न. श्री अरविंद असं म्हणतात की प्रत्येकाची भूमिका वेगळी होती. व्यास ज्ञानी होते, ते कदाचित त्या ज्ञानावर अधिक बौद्धिक पातळीवर चर्चा करू शकले असते. भीष्म ते त्यांच्या प्रतिज्ञांमध्ये, त्यांच्या स्वतःच्या धारणांमध्ये कुठेतरी अडकलेले असू शकले असते. गीतेचं ज्ञान स्वीकारायला आणि ते लगेच कृतीत आणायला जी एक म्हणजे मोकळीक लागते, जी ग्रहणशीलता लागते, ती अर्जुनामध्ये होती. त्याचा तो संभ्रमच त्याला ज्ञानासाठी जास्त खुला करत होता असं म्हणता येईल. अरे वा, म्हणजे त्याची जी कमजोरी वाटत होती तीच त्याची शक्ती ठरली असं म्हणायचंय का? कारण तो मदतीसाठी, शिकण्यासाठी तयार होता. अगदी बरोबर, अगदी तसंच. आणि याच आधारावर श्री अरविंद आदर्श शिष्याची किंवा कर्मयोगाची व्याख्या करतात. कर्मयोगी कोण? तर जो परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतो, स्वतःला पूर्णपणे समर्पित करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्माच्या फळाची अजिबात चिंता करत नाही. म्हणजे ते चांगलं असो, वाईट असो, सुख-दुःख, पाप पुण्य, काही तो स्वतःच्या आवडीनिवडी किंवा इच्छांनुसार नाही वागत, तर ईश्वरी प्रेरणा, ईश्वरी आज्ञा त्याने तो कर्म करतो. म्हणजे एक प्रकारे तो स्वतः करता राहत नाही, तो फक्त एक माध्यम बनतो त्या मोठ्या शक्तीचं. अगदी तसंच. असा भक्त किंवा शिष्य खरा निस्वार्थी आणि एकनिष्ठ कर्मयोगी बनतो. श्री अरविंद तर म्हणतात की तो परमेश्वराचा अतिशय जवळचा सखा आणि त्याच्या शक्ती सामर्थ्याचे सर्वोत्तम वाहन बनतो. आणि मग त्याच्याच माध्यमातून जगात मोठी निर्दोष कार्य होतात. अर्जुनाच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. त्याची निवड त्याच्या धनुर्विद्येमुळे तर होतीच, पण त्याहूनही जास्त त्याच्या आंतरिक गुणांमुळे झाली. श्रद्धा आणि संपूर्ण समर्पण. त्याच्यामुळेच भगवंताला त्याचं कार्य जगात आणता आलं. तर मग या सगळ्या चर्चेतून एक विचार नक्कीच पुढे येतो की केवळ बाह्यची कौशल्य किंवा क्षमता नेहमीच पुरेशी नसतात.
खरी पात्रता, खरी निवड ही अनेकदा आंतरिक गुणांवर ठरते का? जसं की समर्पण आणि श्रद्धा. अर्जुनाच्या उदाहरणातून हेच दिसतंय. हो ना. आणि हा विचार आजही तितकाच महत्वाचा वाटतो आजच्या जगात, जिथे सतत स्पर्धा आहे, कौशल्यांवर इतका भर दिला जातो. तिथे एखाद्या मोठ्या ध्येयासाठी म्हणा किंवा संस्थेसाठी किंवा एखाद्या तत्वासाठी अशी निस्वार्थ निष्ठा आणि समर्पण वृत्ती खरंच यशाची गुरुकिल्ली ठरू शकते का? म्हणजे बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठी ही आतली तयारी किती महत्वाची आहे, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.